वर्णन केलं. मानकोसीला कंसाने काय ऐकलं, तिला मारण्याचा प्रयत्न केला, हातातून निसटली, जगदंबेच्या रूपात प्रकट होऊन तिने सांगितलं, तुझं लागी मधी तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कंसाने या दोघांनाही सोडून दिलं. त्यानंतर इकडे भगवंताचा जन्मोत्सव गोकुळामध्ये झाला. भगवान हळूहळू मोठे होऊ लागले. कंसाने एक राक्षस पाठवायला सुरुवात केली. त्यातला पहिला राक्षस कंसेनं प्रजिता, गुरा, पूतना, बालघातिनी, पूतना बालघातिनी असणारी, लहान मुलांना मारणारी पूतना सगळ्यात पहिल्यांदा पाठवली. ती पवित्र नाही, पूतना अशी ती पूतना आली. ती भगवंताला मारण्यासाठी आपल्या स्तनांमध्ये हलाहल विष भरून आली आणि ते विष भरून भगवंताकडे आली. आल्यानंतर भगवंताला जवळ घेतलं आणि दूध पाजण्याच्या निमित्ताने विष पाजलं. भगवंताने तिच्या प्राणाचं आकर्षण केलं, तिला मारून टाकलं. एक 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 असुरा मारण्यासाठी सुरुवात केली. आणि मग भगवंताने पहिल्यांदा पूतनेला मारलं, शकटासुराला मारलं, तृणावर्ताला मारलं. असे वेगवेगळे असुर भगवान मारू लागले. आणि मारत असताना हळूहळू भगवान जेव्हा मोठे होऊ लागले, मोठे होत असताना भगवान रंगायला लागले. आणि जेव्हा भगवान रांगू लागले, इतके गोड रांगू लागले, रांगत रंगणी जेवण आपण विसरून जाऊ आणि सगळे विसरून गेले तर मी पण विसरून जातो आणि मग आपण हे चिंतन दिवस मिळवूया. चालेल का? बघा इथेच उत्तर मिळालं. केवळ पुढच्या 5 ते 10 मिनिटात आपल्याला प्रसंग पूर्ण करायचा असं प्रत्येक म्हणजे मी खरं बोलतो. अगदी 15 मिनिटात पूर्ण आणि भगवंताच्या खोड्या सुरू झाल्या. भगवंताने अनेक प्रकारे खोड्या केल्या. भगवंताच्या खोड्या भागवताने फार सुंदर वर्णन केल्या आणि भागवताने जेवढं वर्णन केलंय ना त्यापेक्षा काही गोड वर्णन नामदेवरायांच्या बाळकृतीमध्ये केलं. नामदेवरायांच्या बाळकृती जर आपण वाचत राहिलो ना, जसं तीर्थावळीच्या पुढे आपण थोडासा टाकण्याचा प्रयत्न केला की किती गोड कळा थोडस आता आपल्याला टाकत राहायचं. त्याचप्रमाणे बाळकृती एकदा पाहावी नामदेवरायांनी फार सुंदर अनेक खोड्या अशा लिहितात की त्या भगवंताने केल्या का असं प्रश्न पडेल. पण नामदेवरायांनी इतकं गोड वर्णन केलं. भगवान पळत जायचे, नुकतेच उभे राहिले त्याने पळत होते. आपल्या वाड्याच्या बाहेर जायचं, एखाद्या गोठ्यातलं वासरू सोडून द्यायचं आणि ते वासरू त्या गाईला पीत राहिलं. निवांत काळ्या सकाळी त्या गवळणीला वाटायचं दूध काढावं, दूध शिल्लक नसायचं आणि ते वासरू तृप्त होऊन शेजारी बसत असायचं. छान गुलशन भागवताने तो कधी कधी वासरांना सोडून द्यायचा. सकाळी काय झालं, एक गोपिका उठली. गोपिका उठली आणि रोजच्या नियमाप्रमाणे तिने सुंदर रांगोळी दाराच्या बाहेर काढली. आणि रांगोळी सकाळी सकाळी उठून दारात रांगोळी काढायला पाहिजे असा नियम पूर्वी होता. म्हणजे तर आता या पूर्वीच्या काळामध्ये रांगोळी काढत होती गोपी.